Oh,
हेलो हेलो हे जितोर भक्ती आवडते देवा हे जितोर भक्ती आवडते देवा हे जितोर भक्ती आवडते देवा स्वामी माया संसारा स्वामी हेलो हेलो हेलो
हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसी ती राहावे चित्त्या सुदावे समाधान वाहिल्या उद्योग दुखाची केवळ भोगनते फळ संचिताचे ठेविले अनंते तैसी ती राहावे चित्त्या सुदावे समाधान तुका मने करुतयावरी भार वाहू वा संसार देवा पायी ठेविले अनंते तैसी ती राहावे चित्त्या सुदावे समाधान अमायोग पिठे तटे भीमरथ्यं वरं पुंडलीकाय धातु मुलिन्दे समगष्टचित्तं तव नन्दकन्दं वरब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् Hare
कारपूर या ग्रामस्थानाच्या वतीने चालणारा अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहाचे संपूर्ण कार्यकर्ते मंडळी व गावातील प्रतिष्ठित मंडळी, सरपंच, उपसरपंच, आजी सरपंच, माजी सरपंच, पोलीस पाटील, चर्म साहेब, गावातील तंटा मुक्ती अध्यक्ष व बाहेरगावून आलेले पाहुणे, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी, माळकरी, माझ्या आई बहिणी, भालदार, चोपदार, गर्दी दर्दी, तुम्हा सर्वांच्या एकत्रित कारणाने या कार्यक्रमाला लाभला सुंदर विठ्ठला. मरते वेळेस चार प्रकारचे दुःख होत असतात. ज्याचा ज्याचा जन्म झाला आहे ना त्याला एक दिवस मरणे निश्चित आहे. मरण्याच्या बाबतीत अजिबात वेसली भाजीची आवश्यकता नाहीये. तर हे मी सांगत
तर ते म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या 7 दिवसात प्रत्येकाला मरणे निश्चित आहे. परवा मी पुण्यामध्ये कीर्तनाला गेलो असताना मी सर्वांना सांगितलं की तुम्ही 7 दिवसात मरणार आहोत. सर्व लोक डसाडसा रडू लागले. कोणी म्हणू लागलं की महाराज आमचा मुलगा अमेरिकामध्ये आहे. तर कोणी म्हणू लागलं की महाराज आमचा मुलगा मुंबईमध्ये आहे. तर कोणी म्हणू लागलं की महाराज आमचा मुलगा रशियामध्ये आहे. असं सर्व लोक डसाडसा रडू लागले. पण माझ्या बाजूची मावशी मात्र हसू लागली. मी त्या मावशीला विचारलं, मावशी सर्व लोक डसाडसा रडत आहे, तुम्ही का हसता? तेव्हा त्या मावशीने सांगितलं, महाराज तुम्ही मगाशीच कीर्तनात सांगितलं ना पुण्यातली लोक 7 दिवसात मरणार आहे. तर मी पुण्यातली नसून मराठवाड्यातली आहे. मग मी कशी काय मरणार? विठाला म्हणून आता विठ्ठल विठ्ठल तसं जर पाहिलं ना तुम्ही 7 दिवसात मरणार आहोत. 6 महिन्यावरती मरण ठरलेलं आहे. मृत्यूचं पहिलं लक्षण असं आहे की आपण बाथरूम मध्ये स्नान करण्यासाठी गेलो आहो ना, पण मात्र विठ्ठल विठ्ठल बादल्याच्या बादल्या अंगावरून ओतून घेत आहोत. आपलं अख्खं अंग पाण्याने चिंब झालेलं आहे. पण मात्र आपले खवे सुटले नाही ना. तर त्याच दिवशी समजायचं की आपला मृत्यू 6 महिन्यावरती ठरलेला आहे. हे झालं मृत्यूचं पहिलं लक्षण. मृत्यूचं दुसरं लक्षण असं आहे की आपण उठल्याबरोबर आपल्या भोवळ्याच्या गाठीकडे पाहत असतो ना, ज्या दिवशी मात्र आपल्या भोवळ्याच्या गाठीच मात्र दिसत नाही ना, तर त्याच दिवशी समजायचं की आपला मृत्यू 5 दिवसावरती ठरलेला आहे. तर हे मी सांगत नाहीये, माझे भगवान श्री ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, भोवळ्याच्या गाठीनं दिसतात आयुष्याची दुसरं लक्षण. मृत्यूचं तिसरं लक्षण असं आहे की आपण उठल्याबरोबर आपल्या नाकाच्या शेंड्याकडे पाहत असतो ना, ज्या दिवशी मात्र आपल्या नाकाचा शेंडाच मात्र दिसत नाही ना, तर त्या दिवशी समजायचं की आपला मृत्यू उद्याच्या नाश्त्याला सुद्धा राहणार नाही. आता
झाले सोपवण्याची क्षमता या भक्तीमध्ये आहे. तर तेव्हा माझे जगद्गुरु तुकोबाराय मंगाच्या प्रथम जना सांगतात हे चितोर भक्ती आवडते देवा, हे चितोर भक्ती आवडते देवा, हे चितोर भक्ती आवडते देवा, हे Oh
एका दिवशीचा प्रसंग, घरातल्या सासूबाईला चिकनगुन्या झाल्या असल्या कारणाने सासूबाईने सुनबाईला सांगितलं, सुनबाई आज माझी तब्येत ठीक नाहीये, तू तुझ्या पतीची भाकर घेऊन तू शेताकडे जा. सासूबाईने सांगितल्याप्रमाणे सुनबाईने भाकरीचं गतोडं घेतलं आणि शेताकडे निघाली. शेतामध्ये तिचा पती आऊत मारत होता. पतीला आनंद झाला की आज 10 वर्षानंतर आज माझी पत्नी भाकर आणली. पती आनंदाने सोमवार सोडू लागला. पण योग असा, त्या गावातल्या पाटलाचं घोडं गव्हाच्या रानामध्ये गहू खाऊ लागलं. त्याला प्रश्न पडला, आपण जर उठावं तर सोमवार सुटेल, जर नाही जर उठावं गावातल्या पाटलाचं घोडं गहू खाऊन जाईल आणि पत्नीला हाक मारावी. लग्न होऊन 10 वर्ष झाले पण पत्नीला कधी बोललं नाहीये, कधी व्हिडिओ कॉल केला नाहीये, कधी व्हॉट्सअपवरती चॅटिंग केली नाहीये, कधी मिस कॉल केला नाहीये. बोलावं तर कसं? त्याने कसलाच विचार न करता त्याने हाक मारली, अगं ते घोडा आण घोडा. ती मागे परतून पाहू लागली. हा पिस्तुल्या नेमकं बोलतोय तरी कोणाला? त्याने पुन्हा हाक मारली, अगं तुलाच म्हणतोय तूच, अगं ते घोडा आण घोडं. त्या बाईला एवढा आनंद झाला महाराज की ती बाई नाचूच लागली. नुसतं नाचू नाही लागली बरं का, मग गाणं पण म्हणू लागला. कोणतं गाणं? सैराट नाही बरं का, जिंगत नाही बरं का, मग दिल दे दिया है जान तुम्हें देंगे, दगा नहीं करेंगे सनम. हो हे नाही बरं का, मग कधी नाही बोलले घोडा हात म्हणले, कधी नाही बोलले घोडा हात म्हणले, कधी नाही बोलले घोडा हात म्हणले, कधी नाही बोलले घोडा हात म्हणले. कधी नाही बोलले घोडा हात म्हणले, कधी नाही बोलले घोडा हात म्हणले, कधी नाही बोलले घोडा हात म्हणले, कधी नाही बोलले घोडा हात म्हणले. नाचू लागली, कधी नाही बोलले घोडा हात म्हणले, कधी नाही बोलले घोडा हात म्हणले. त्या बाईला कधी नाही बोलले घोडा हात म्हणले या नावाचा छंद लागला होता ना, तसं पूर्वी काळामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबांना पांडुरंग परमात्म्याचा छंद लागला होता. तसा जर छंद तुम्हाला आम्हाला लागला ना तर आपल्या पुढे देव नाचल्याशिवाय राहत नाही. तुम्ही म्हणाल महाराज देव कधी नाचला होता का हो? तर सांगतो, त्या अगोदर भजन करा विठ्ठल. उदाहरण घ्या, पंढरपुरामध्ये नामदेव महाराजांचे कीर्तन चालू होते. कीर्तन एवढं रंगात आलं की जगाचा बाप पांडुरंग परमात्मा विजेवरून उडी टाकून नामदेव महाराजांच्या कीर्तनात येऊन नाचू लागले. तर हे मी सांगत नाहीये, नामदेव रायांच्या दासी संत जनाबाई एका अभंगाद्वारे वर्णन करतात. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग.
भजन करा विठ्ठल. सारखी आहे तर तीच भक्ती देवाला आवडत असते. मग हेची थोर भक्ती आवडते देवा. आता देवाला आवडणारी भक्ती संत करत असतात. आता तुम्हाला जर भक्ती करायची असेल ना तर काय करावं लागेल? संकल्पावी माया संसाराची. आता संकल्पावी माया म्हणजे काय? आपण जे संसारावरती अप्रतिम प्रेम लावतो ना तेच प्रेम माझ्या भगवान परवरती लावा. त्याचे कारण आहे. आई आपल्या बाळावरती 3 प्रकारची प्रेम करत असते. कायिक प्रेम, वाचिक प्रेम आणि मानसिक प्रेम. जसं कायिक, वाचिक, मानसिक या 3ही दृष्टिकोनातून देवाची नामचिंतन करायचे असेल ना तर काय करावं लागेल? तर त्यासाठी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. त्या अगोदर भजन करा विठ्ठल. आणि 5 वर्षाचं बाळ मंडळी. सकाळची वेळ होती. बाळानं आईला सांगितलं, आई मला शाळेत जायचं ना गाई. आई मला डब्बा करून दे ना गाई. आई चपात्याचं पीठ मळत होती. बाळ स्नान करण्यासाठी बाथरूम मध्ये गेलं होतं. आई चपात्याचं पीठ मळत असताना आईला अचानक हार्ट अटॅक आला आणि आई जाग्यावरती गतपरात झाली. बाळ स्नान करून आलं, स्वयंपाकगृहामध्ये गेलं आणि पाहते तर काय, त्याची आई जाग्यावरती गतपरात झालेली आहे. बाळा म्हणाला, आई उठ ना गाई. आई तू माझ्याशी का बोलत नाही गाई. आई मला शाळेत जायला उशीर होतो ना गाई. आई मला सर मारतील ना ग आई. म्हणून बाळाने किंकाळी मारली. त्या किंकाळी मारण्याचा आवाज घराजवळच्या मावशीला गेला. मावशी धावत आली आणि पाहते तर काय, त्याची आई जाग्यावरती गतपरात झालेली आहे. बाळाला पोटाशी लावलं, डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं, बाळा तुझी आई तुला आजपासून कधीच बोलणार नाही बाळा. बाळानं एवढं ऐकितलं, बाळाच्या काळजाला चर केलं. 5 वर्षाचा बाळ मंडळी रडून रडून झोपी गेला. रात्र झाली. सर्व पाहुणे मुले जमलेले आहेत. सकाळी सकाळी त्याच्या आईची शोभायात्रा अंगणामध्ये सजत होती. त्याच्या आईला फुलाच्या माळी घातलेल्या होत्या. त्याच्या आईला सुईने बांधलेलं होतं. बाळा उठला, डोळे चोळीत चोळीत आईच्या शोभायात्रापर्यंत गेला आणि आईला म्हणाला, आई तू माझ्याशी का बोलत नाही ग आई. आई तू आजपासून काही मागणार नाही ग आई. बाळा म्हणून आग मारणार ग आई.
शिट्ट्यावरती ठेवलं आणि पेटवलं. बाळा म्हणाला, काका काकू मावशी मामा सर्वांच्या पायावरती लोळू लागला आणि म्हणाला, काका काका माझ्या आईला जाळू नका काका, जाळू नका ओ काका. जशी पाण्यातली माशी बाहेर काढल्यावर तडफडत असते ना, तशा प्रकारे तो बाळा तडफडू लागला. त्याच्या आईला जाळल्यानंतर बाळा जाग्यावरती बेशुद्ध पडला. 6 महिन्यात बापानं दुसरं लग्न केलं. घरात सावत्राई आली. बाळाचा छळ सुरू झाला. बाळाला भांडी घासायला लावायची, बाळाला झाडू काढायला लावायची, बाळाला फरशी पुसायला लावायची. मुलकर्णी सारखे कामे तो बाळा करायचा. एका दिवशी मात्र त्याच्या सावत्राईला कुठेतरी बाहेर फिरायला जायचं होतं. त्याच्या सावत्राईने सांगितलं, बाळा ही माझी ठेवणीची साडी तू विस्तारी करून दे. बाळा म्हणाला, आई मला विस्तारी करता येत नाही आई, करता येत नाही आई. तुला गाता येतं का? या रागाच्या शब्दाने, या दाबाच्या शब्दाने बाळा विस्तारी करू लागला. विस्तारी करत असताना त्याचा वर्गमित्र धावत आला आणि म्हणाला, अरे बाळा तुझी वर्गपटाची वही मला दे ना. बाळा वहिन्यासाठी गेल्या असल्या कारणाने ती विस्तारी साडीवरती ठेवल्यामुळे ती साडी जळाली. त्या जळालेला दुरुपा वास सावत्राईच्या नाकापर्यंत गेला. जसा मुंगूस सापाकडे धावतो ना, तशा प्रकारे ती सावत्राई बाळाकडे धावू लागली. बाळापर्यंत गेली आणि म्हणाली, बाळा तू माझी ठेवणीची साडी जाळीस ना, तुला काहीतरी शिक्षा झालीच पाहिजे. बाळा म्हणाला, आई मी जाणून बुजून नाही केलं का आई? बाळा तू जाणून बुजूनच केलास, तुला काहीतरी शिक्षा झालीच पाहिजे. बाळा तू कपडे काढ. बाळाने कपडे काढले. बाळा तू खाली वाग. बाळाने खाली वागलं. बाळाला वाटलं की काय सावत्राई पायाच पडाय लावते की काय, पण त्या सावत्राईने कसलाच विचार न करता तशी ती तापलेली विस्तारी बाळाच्या पाठीवरती ठेवली. बाळा आई म्हणून किंकाळी मारली. बाळाच्या पाठीवरती बरा मोठा फोडा होता. रक्ताची गोळी बाहेर निघाली. थया थया मुंग्या नाचत होत्या. बाळा रांगत रांगत ढेवाऱ्यापर्यंत गेला. ढेवाऱ्याच्या साईडला त्याचा आईचा फोटो लावला होता. गुडघे टेकवले, हात जोडले आणि म्हणाला, आई तुला जायचं होतं ना ग आई, मला कशाला जन्म दिला ग आई, कशाला जन्म दिला. तेवढ्यात त्याच्या बापानं त्याला बोलवलं होतं. बाप आला, रूमची काडी लावून घेतला आणि म्हणाला, बाळा तू खरंच सांग. बाबा खरं सांगतो. तुझी पूर्वीची आई चांगली होती का आताची आई चांगली आहे बाबा? पूर्वीची आई जी होती ना बाबा, कोटारडी होती बाबा. आताची आई बोलते ना बाबा, खरं बोलते बाबा. आताची आई म्हणते की बाळा तू अभ्यास नाही केला ना तर तुला जेवायलाच नाही देणार. तू शाळेत नाही गेला ना तर तुला जेवायलाच नाही देणार. थोड्या वेळ झाल्यानंतर बाबा आपल्या मांडीवरती बसवायची आणि आपल्या हाताने घास भरायची हो बाबा. आताची तशी नाही बाबा. आताची आई म्हणते की बाळा तू झाडून नाही काढला
4 दिवस झालं बाबा, पोटात अन्नाचा कण नाही बाबा. या 4 दिवसात तुम्हाला कधी बिस्किटचा पुडा सुद्धा मागितला नाही बाबा. बापानं एवढं ऐकितलं आणि डसा डसा रडू लागला आणि कडकडून मिठी मारली आणि डसा डसा रडू लागला. अरे इस दुनिया में कौन सी चीजें जो यहाँ नहीं मिलती? अरे इस दुनिया में कौन सी चीजें जो यहाँ नहीं मिलती? सब कुछ मिलता है यहाँ, मगर माँ नहीं मिलती. सांगण्याचा सारांश एवढा आहे की आपली जी भक्ती आहे ना, तर ती सावत्राई सारखी आहे आणि संतांची जी भक्ती चाललेली आहे ना, तर ती सख्या आई सारखी आहे. तर तीच भक्ती देवाला आवडत असते. म्हणून हे जी थोर भक्ती आवडते देवा. आता देवाला आवडणारी भक्ती संत करत असतात. आता तुम्हाला जर भक्ती करायची असेल ना, तर काय करावं लागेल? संकल्पाभिमाया संसाराची. आता संकल्पाभिमाय म्हणजे काय? आपण जे संसारावरती अप्रतिम प्रेम लावतो ना, तेच प्रेम माझ्या भगवान परमार्थी लावा. तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहत नाही. तर तेव्हा माझे जगद्गुरु तुकोबा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात, हे विले हे
आहे का? हो आजोबा. जन्माचा आणि सुट्टीचा काही प्रश्न आहे का? अशी काही चाटाळ मुलं समाजात असतात. विठाला पूर्वी जन्मी पाप केले म्हणून आंधीला चाले. आता त्या गड्ड्यावर वट्ट्यावर बसलेले मुले होते. आमचा काकडा सुरू झाला. पूर्वी जन्मी पाप केले मग ते टवळे मुलं म्हणायचे म्हणून आंधीला चाले. आता पूर्वी जन्मी काहीतरी पुण्य आहे म्हणूनच आंधीला चालू का? तर पूर्वी जन्मी पाप केल्यामुळे चालू. तर पूर्वी जन्मी आपलं काहीतरी पुण्य आहे म्हणून सांगितला चलो. अहो फक्त एवढंच म्हणा तुम्ही. ज्ञानोबा तुकाराम म्हटल्यानंतर संध्याकाळी गुलाबजाम भेटतात. एवढं या नावामध्ये ताकद आहे. अहो त्या जनावरांना किती त्रास सहन करावा लागला हो. जेव्हा माझे जनावर आहे इंद्राणीवरती स्नान करण्यासाठी गेले असताना इंद्राणीच्या पाण्याला स्पर्श करताच न करता तेवढ्यात मोरेश्वर काकाने हाक मारली. अरे कोण? संन्यासाचा दाना काका. अरे संन्यासाच्या कार्ट्यानो. अरे इंद्राणी पाठवायची ठरली की काय? नाही काका, या संन्यासाच्या कार्ट्याने इंद्राणी पाठवत नाही हो काका. अरे तू मला ज्ञान शिकवतोय? नाही काका, हे हजारो पापाचा उद्धार करणार तीर्थ आहे हो काका. तेव्हा मोरेश्वर काकाची पायाची आग मस्तकाला गेली. मोरेश्वर काकाने कसलाच विचार न करता जोड्या सकट ज्ञानोबरांच्या कंबरड्यात लाथ घातली. ज्ञानोबराय खाली उतरून पडले. त्या इंद्राणीच्या गटावरती 4-5 ब्राह्मणाची मुलं खेळत होती. मोरेश्वर काकाने हाक मारली. अरे बघताय काय पोरांनो? हाना या ज्ञानाला. कोणी लाथा घाल, कोणी बुक्या घाल. माझ्या जनावरांच्या मुखात शेण टाकू लागले, वाळू टाकू लागले. माझे जनावर म्हणाले काका काका माझ्या आईकडे जाऊ द्या ना काका. काका हा जर त्याला तुम्हाला पुन्हा ही इंद्राणीवरती दिसला ना काका, या ध्यानाला तुम्ही तोडून मारा काका. पण आता माझ्या आईकडे जाऊ द्या ना काका. तेव्हा ज्ञानोबा आहे कशी तरी उठले आणि सिद्धमठाची दिशेकडे आई म्हणत निघाले. सिद्धमठाच्या बाहेर रुक्मिणी माता येऊन पाहते तर काय, ज्ञानोबरांच्या मुखातून रक्ताची गोळी बाहेर निघाली आहे. रुक्मिणी माता विचारू लागले काय झालं रे ज्ञाना? इंद्राणीवरून पडलास का रे ज्ञाना? नाही गाई, मला मोरेश्वर काकाने मारलं गाई. तेव्हा रुक्मिणी माता डोक्यावरून हात फिरवले आणि कडकडून मिठी मारली आणि ढसा ढसा रडू लागले. अहो माझ्या जनावरांना एवढा त्रास दिले, दुःख दिले, पण माझ्या जनावरांना कोणाला उलट बोलून माहित नव्हतं. अहो कोणाला शिव्या देऊन माहित नव्हत्या. माझे जनावर आहे कशी तरी उठले आणि सिद्धमठाच्या दिशेकडे निघाले. माझ्या जनावरांना एवढा त्रास दिला, दुःख दिला, पण तेच जनावर आहे जगाची माय झाली. म्हणून ठेविल्यानंतर तसेच राहावे. जसं देव ठेवतो ना तसंच राहावं लागतं. म्हणून चित्या सुद्यावे समाधान. समाधान माना आणि माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नाम चिंतन करा. चला महिला मंडळ पुरुष मंडळ हात